विधान परिषद निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत। काही पक्षांनी आपले उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, काही जणांची अजूनही सस्पेन्स कायम आहे आणि यामध्ये भाजपने काल 5 उमेदवारांची नावे जाहीर केली, ज्यामध्ये ठाण्याच्या भाजपच्या नेत्या माधवीताई नाईक यांचं नाव यामध्ये आलेलं आहे आणि आपल्यासोबत माधवी नाईक आहेत। चर्चा होती, अपेक्षित होतं की फोन येईल आणि उमेदवारी मिळेल आणि विधान परिषदेवर जायला मिळेल। यावेळी खरं सगळ्या नेत्यांनी मला विश्वास दिला होता की होईल, म्हणजे आमची इच्छा आहे की तुम्हाला विधान परिषदेमध्ये देखील प्रतिनिधित्व करायची संधी द्यावी म्हणून। पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं, त्यामुळे पण मला आनंद आहे की आमच्या सगळ्या नेत्यांनी माझ्यावरती तो विश्वास ठेवला। कधी कळलं कोणाचा फोन आला काय? नाही, खरं तर कालपर्यंत मी प्रदेश कार्यालयातच होते, कालपर्यंत काहीही कळलं नव्हतं। अध्यक्ष आणि आम्ही सोबत होतो। अध्यक्ष फक्त शुभेच्छा इतकंच म्हणाले, पण मी येता येता यादी जेव्हा प्रसिद्ध झाली तेव्हाच मला कळलं। अनेक वर्षांपासून तुम्ही भाजपमध्ये आहात, भाजपच्या कार्यकर्त्या, नगरसेविका, मग महिला मोर्चामध्ये तुम्ही सहभाग होता, अनेक आंदोलनं तुम्ही केलीत, भाजपला अगदी घराघरापर्यंत ठाण्यामध्ये पोहोचण्याचं काम केलं। उशिरा ही उमेदवारी मिळाली, कारण बऱ्याचदा नाव चर्चेत असायचं पण मग इतर नावं समोर यायची। नाही, मला असं वाटतं राजकारणात असं उशिरा वगैरे असं काही नसतं। जी संधी मिळेल ती आपल्यासाठी योग्य असते, ती वेळ योग्य असते, असं धरूनच चालावं लागतं। आणि मला असं वाटतं की इतक्या वर्षांमध्ये म्हणजे मला विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व करायची जरी संधी मिळाली नसली तरी पक्षाने मला राज्य पातळीवरती खूप मोठ्या मोठ्या पदांची जबाबदारी दिली। त्यामुळे गेली सलग 10 वर्ष महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या पदांवरती मला जबाबदारीच्या माध्यमातून आपली क्षमता सिद्ध करण्यात आली, त्यामुळे मी आनंदी आहे। मी जसं म्हटलं की विधान परिषद जरी उमेदवारी असली तरी ठाणे जिल्ह्यामध्ये, जो आता खरं तर शिंदे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, त्यात तुम्ही आता 3रे आमदार असाल, तर भाजप वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं हे पद किंवा ही उमेदवारी महत्त्वाची वाटते? 100% आहे, 100% आहे। मला असं वाटतं की पक्ष देखील या सगळ्या उमेदवाऱ्या जेव्हा जाहीर करत असतं त्यावेळेला पक्षवाढ आणि बाकी जनसामान्यांपर्यंत पोचणारं नेतृत्व अशा दृष्टीने देखील निश्चितपणे त्याचा विचार करत असेल। आणि मला असं वाटतं की ठाणे शहरामध्ये नगरसेविका राहिल्यामुळे इथल्या ज्या काही समस्या आहेत नागरीकरणाने आत्ता वाढलेल्या आहेत। थोडी माझी गॅप झाल्यामुळे मला आता त्याच्यातला माझा डायरेक्ट संबंध जरी नसला तरी या सगळ्याची मला थोडीफार कल्पना आहे, त्यामुळे निश्चितपणे नागरिकांच्या समस्या सोडवण्यातून त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे माझ्यासाठी। विरोधक अशी टीका करतात की भाजपच्या कार्यकर्त्याला बाजूला ठेवलं जातं, मात्र जी नावं आता ही 5 जी आलेली आहेत, म्हणजे कर्जतकर असतील, कोल्हे असतील, जठार असतील, प्रमोद जठार, यांना संधी दिली आहे। नाही, मी तेच म्हणते नेहमी की भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांच्या कामाची, त्यांच्या प्रामाणिक कार्याची कायमच दखल घेत आलेला आहे। त्यामुळे ह्या सगळ्या लोकांनी जे इतकी वर्ष कष्ट केलेले आहेत त्या सगळ्याचं हे बक्षीस मिळालेलं आहे। अर्ज कधी भरणार आहात आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली का? मुख्यमंत्र्यांची भेट घेतली का? मुख्यमंत्र्यांना फक्त धन्यवाद म्हटलंय मी, अजून त्यांच्याशी चर्चा नाही झालेली। आज कदाचित त्यांची भेट होईल आणि ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही फॉर्म भरू। आमदार म्हणून काय करायचं, काही ठरवलंय, प्लॅन केलाय? खरं तर हे सगळं इतकं अचानकपणे आलेलं आहे, त्यामुळे काय करावं निश्चित हे माहिती नाहीये। पण 1-2 दिवसांमध्ये थोडंसं या सगळ्या अभिनंदनाच्या वर्षावातून मोकळी झाले की डेफिनेटली आय विल हॅव माय ओन रोड मॅप, माझा एक त्याचा आलेख नक्कीच आणि निश्चित असा मी तयार करेन। खरं तर खूप खूप अभिनंदन आपलं। खूप धन्यवाद। त्यामुळे ह्या होत्या माधवी नाईक, त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली आहे। कॅमेरामन विनय राजभरसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।